अतिक्रमण बोल रहे हैं, तो इसकी अगर रीत सर मुझनी होंगी तो ये अतिक्रमण कहाँ भी नहीं निकलेगा। एक्चुअली मैटर ये बिना परवाने का था, ये परवाना नहीं था, कंपाउंड वॉल बांधे थे, उसके ऊपर जो है पतरे डालकर बच्चों के खाने का इंतज़ाम करे थे हम, मगर खैर अभी क्या है, खैरफा तो सब जगह रहते हैं तो उसका नतीजा निकला। और ऐसा नहीं है, पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज़ का नहीं है, सब रोड छोटे हैं। इसके लिए हम वहाँ पर कारपोरेशन में अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना बोलकर क्या, तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव लेकर कारपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते हैं और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक से, तो ज़्यादा बेहतर रहेगा। यहाँ पर बच्चे तकरीबन 800-900 बच्चे आते हैं जाते हैं, ये बहुत ज़्यादा तकलीफ होती है उनको आने जाने के लिए। तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें, बच्चों की परेशानी को समझ कर लें, तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी। और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था, ये बिना परवाने वाला मामला था। और इंशाल्लाह बहुत जल्द हम लोग जो परवाना डालकर जो है अपनी अपनी जगह पर जो है वापस से काम करेंगे। ये माल की जगह है, बोल रहे सर माल की जगह बोल के हे रोड छोटे आहे मी तक्रार केलेली आहे, ऑलरेडी तक्रार केलेली आहे, रोड छोटे आहेत लहान आहेत म्हणून। आणि 2016 मध्ये मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता, तक्रार केली होती की रोड ही लहान करण्यात आलेले आहे कंपाऊंड बांधून, तर त्याला मोकळा करून द्यावं। 2016चा आहे, तर त्या माझ्याकडे ओसी पण आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। आणि समोरचे लोक आता 1-2-3 वर्ष झाले ते पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे। काय हरकत नाही, आम्ही परमिशनसाठी टाकालो और लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळू जाईल इंशाल्लाह। बरं रंगरे साहेब, बोला की तुम्ही म्हणजे मोठेपणा दाखवून तुम्ही ही कारवाई स्वीकारलेली आहे, बरोबर आहे? हो। परंतु तुम्ही आत्ताच म्हणाल की या नगरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे। काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही आता सांगू शकता की कोणत्या ठिकाणी झालेलं, कुणी केलेलं अतिक्रमण या नगरात? नाव काय घ्यायचं साहेब, राहायला 26 घर आहेत काय, आणि शेजाऱ्यांना पड़ोसी को तकलीफ नहीं देने का ये मामला जो है हमारा दिन सिखाता है। तो हिसाब से आप अगर देख रहे हैं तो आपको यहाँ पर अतिक्रमण दिख रहा है। अच्छा, दिख रहा है ना सबको अतिक्रमण? मेरे को बहुत लोग बोले अतिक्रमण की तकरार दो, मतलब क्या करने का उनका उनके साथ, अपना अपने साथ। और वो रोड ये सब जितने 6-7 रोड हैं, पूरे रोड ये छोटे हैं, जितने पेपर पर है उतने नाही पण कायदा सर्वांनासारखा आहे, सर्वांनासारखा आहे। आता बघू आता कॉर्पोरेशन काय कारवाई करते। आणि साहेब मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे असं ऐकण्यात आलं, बरोबर आहे की? तर त्याच्यावर काय आपलं? भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही, ते आम्ही खरेदी केलेली आहे आणि बघू आम्ही करत आहे की काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी। ही जागा खरेदी आहे साहेब, ही जागा खरेदी आहे, तुम्ही स्टे का बरं आणलं नाही आतापर्यंत? आपणा नगरची ही ओपन जागा आहे पाठीमागं तुमच्या, आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदिस्त करत आहेत। त्यामुळं लोकांना गाडी पार्किंगसाठी, मुलांना खेळण्यासाठी, शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे। लोकांचं म्हणणं असं आहे की हे शाळा यशोदानगरमध्ये आहे, अपना नगरमध्ये नाही, ह्यांना रस्ता यशोदानगर बोर्ड पण ओरली असणार साहेब का पेपर? नाही, त्यांचा आरोप आहे, नाही ठीक आहे, त्यांचा आरोप आहे, आरोप कोणी काही लावू शकतो त्याला उत्तर काय द्यायचं? आम्हाला ऑफिशियली जर आलं तर आम्ही ऑफिशियली आमच्याकडेचे पेपर दाखवू की आमची शाळा अपना नगरमध्ये आहे। सर विद्यार्थ्यांचे म्हणजे झालेले जे नुकसान आहे आता शैक्षणिक ते विद्यार्थ्यांचे त्याची जबाबदारी कोण घेतली? त्याची जबाबदारी आता कोण घेणार सांगा की? शासन पण घेणार नाही, तर ते आम्ही नैतिकता दाखवून जे आहे आम्ही त्याची जबाबदारी घेतो त्या नुकसान झालेल्याची। कारण आम्ही समोरच्यांना सांगितलं होतं की 10 तारखेला आम्हाला ते अल्टिमेटम दिलेलं आहे 48 तासाचं, तर फक्त एक 4-5 दिवस तुम्ही सांगा की परीक्षा चालू आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये। नाही, शाळेत क्लासरूम आहेत, क्लासरूमचा प्रॉब्लेम नाही, ते तसलं नुकसान होणार नाही, फक्त ते हॅरेसमेंट होऊ नये। तर एक 4 दिवस वाढून द्या, सुट्ट्या दिवाळीचे 4-5 दिवसानंतर सुट्ट्या सुरू आहे, तर त्यांना तेही जे आहे ते त्यांना करू दिलं नाही। नाही, आम्हाला शुक्रवारी पाडकाम करायचं म्हणजे करायचं, आणि 2 दिवसापासून माझं पाडकाम सुरू आहे। तुम्ही आल्यानंतर ते तुम्ही व्हिडिओ केला तर तुम्हाला माहीत झालं असेल की 90% काम झालेला होता। गोविंदवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दुपारपर्यंत काम संपून टाका, आता 1 तासात संपणार होतं काम, त्यामध्ये त्याला ते बघू झालं नाही आणि त्याने काही करून जे आहे पाठपुरावा करून आता काय ठाऊक कोणाची कसली मानसिकता असते, जाऊ दे, आपली चूक झालेली आहे की आपण परवाना घेतला नाही, तर
परवान्यासाठी टाकून जे आहे लवकरात लवकर आम्ही करून घेऊ. थँक्यू.